गनिगन गणात बोते भक्त प्रतिपालक शेगाव निवासी गजानन महाराज की जय। तर कधी गजाननाची भजने म्हणत तर कधी हरिपाठ अभंग भावगीते भक्तिगीते गात मदत सामाजिक संस्था आणि नाशिक येथील हरिओम कॉलनी पवननगर गजानन भक्त परिवाराच्या वतीने काढण्यात आलेल्या कावनई ते शेगाव दिंडीचे आगमन गेली 3 दिवसांपासून सातत्याने सुरू आहे। 27 डिसेंबर रोजी कावनई तीर्थक्षेत्रावरून शेगावी निघालेल्या या दिंडीचे स्वागत अनेक ठिकाणी भक्तिमय वातावरणात करण्यात येते। ज्या गावांमध्ये दिंडीचे आगमन होते त्या गावातील गजानन भक्त मोठ्या श्रद्धेने दिंडीत सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांचा यथोचित सन्मान करून गजाननाची सेवा करताना दिसून येत आहे। गेली 3 दिवसांपासून निघालेल्या या दिंडीत नाशिक दरम्यान अनेक भक्तांनी तसेच मान्यवरांनी पूजा अर्चा आणि आरती करत गजानन महाराजांचे आशीर्वाद घेतले। शुक्रवारी पहाटे चांदुरी या गावातून निघाल्यानंतर दिंडीचे निपाड रस्त्यावर कोठुरे फाट्यावर भरत राणे महेश भंडारी आणि परिवाराच्या वतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले। यावेळी दिंडीत सहभागी असलेल्या वारकऱ्यांना चहापान करण्यात आले। यानंतर सकाळी 8 वाजेच्या सुमारास दिंडीचे प्रयाण निपाडच्या दिशेने झाले। निपाड शहरात दिंडीचे आगमन होताच निपाडच्या प्रवेशद्वाराजवळच प्रशांत चोरडिया पवन चोरडिया आणि कुटुंबाने मोठ्या उत्साहात भक्तिमय वातावरणात दिंडीचे स्वागत केले। यावेळी नियोजित ठिकाणी दिंडी आणि रथ नेण्यात आला। या ठिकाणी रथात स्थानापन्न करण्यात आलेल्या गजानन महाराजांच्या मूर्तीची चोरडिया कुटुंबियांकडून विधिवत पूजा करण्यात आली। यात प्रशांत चोरडिया पवन चोरडिया राजेंद्र चोरडिया विजय चोरडिया अनिल चोरडिया यांनी सपत्नीक पूजा करत गजानन महाराजांचे आशीर्वाद घेतले। यावेळी गजानन महाराजांची आरती संपन्न झाली। चोरडिया कुटुंबियांसह मराठा विद्याप्रसारक तथा कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगावचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी श्रींची पूजा अर्चा करत आरती केली। जय जय सद्गुरु गजानना रक्षक तूची भक्त जना निर्गुण तू परमात्मा तू सगुण रूपात गजानन तू सदेह तू परिविदेह तू देह असून देहातीत तू माघवद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगटोनी पुष्ट्या पत्रावळी निमित्त विदेहत्व तव हो प्रगट बंकटलालावरी तुझी कृपा जाहली ती साची गोसाव्याच्या नवसासाठी गांजा घेसी लावून ओठी तब पद तीर्थे वाचविला जान राव तो भक्त भला जानकी रामा चिंचवणे नासवोनी स्वरूपी आणणे मुकीन चंदूचे कानवले खाऊन कृतार्थ त्या केले विहिरी माझी जलविहीना केले देवा जल भरणा मधमाशांचे डंख तुवा सहन सुखे केले देवा त्यांचे काटे योग बले काढून सहजी दाखविले कुस्ती हरिशी खेळोनी शक्ती दर्शन घडवोनी वेद म्हणून दाखविला चकित द्रविड ब्राह्मण झाला जळत्या पर्यकावरती ब्रह्मगिरीला ये प्रचिती आकळीकर हरिदासाचा अश्वशांत केला साचा बाळकृष्ण बाळापूरचा समर्थ भक्तची जो होता रामदास रूपे त्याला दर्शन देऊनी तो शविला सुकलालाची गोमाता द्वाड बहुत होती ताता कृपा तुझी होताच क्षणी शांत जाहली ती जननी घुडे लक्ष्मण शेगावी येता व्याधी तू निरवी दांभिकता परिती त्याची तू न चालवून घेसाची भास्कर पाटील तव भक्त उद्धरलासी तू त्वरित यावेळी प्रशांत चोरडिया पवन चोरडिया राजेंद्र चोरडिया विजय चोरडिया अनिल चोरडिया समस्त चोरडिया परिवार तसेच मराठा विद्याप्रसारक सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती बाळासाहेब क्षीरसागर विदा व्यवहारे सर शिवाजीराव ढेपले सुनील भुतडा
संजय बुतडा, महेश चोडिया, शांतीलालजी सोनी, मनोज राठी, निफाड नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक, डॉक्टर असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य तसेच वैनेते विद्यालय मित्रपरिवार आणि सर्व वर्गमित्र उपस्थित होते. यावेळी सर्व उपस्थितांनी कावणे येथील श्री क्षेत्र कपिलधारा तीर्थाचा लाभ घेतला. यानंतर चुरड्या कुटुंबियांकडून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. तर दिंडीतील वारकरी तसेच शेकडो उपस्थित भक्तगणांनी महाप्रसादाचा लाभ घेत दिंडीत नवचैतन्य निर्माण केले. यावेळी प्लॅटिनम हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रसाद पाटील यांच्या वतीने सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांचा गजानन महाराजांची प्रतिमा तसेच शाल देऊन सत्कार करण्यात आला. तर दिंडीत आयोजकाच्या वतीने प्रशांत चोरडिया, पवन चोरडिया आणि चोरडिया कुटुंबियांचा गजानन महाराजांची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी चोरडिया कुटुंबातील महिलांनी वारीत सहभागी झालेल्या महिलांचा यथोचित सन्मान केला. निफाड येथील उद्योजक प्रशांत आणि पवन चोरडिया यांनी दिंडीचे स्वागत यथायोग्य नियोजन करून दिंडीला पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. राजाधिराज योगीराज महाराजाधिराज योगीराज गुरु गजानन नमो नमः. अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. अनंत कोटि ब्रह्मांड नायक गुरु गजानन नमो नमः. परब्रह्म सच्चिदानंद परब्रह्म सच्चिदानंद गुरु गजानन नमो नमः. ब्युरो रिपोर्ट, जनजागर मराठी, निफाड.